महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डींचा पराभव, निवडणुकीत इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज। उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये मवियाची मतं फुटली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 5 तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची 2 मतं फुटली, शिवसेना खासदार नरेश म्हस्केंचा दावा। चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसींच्या उपसमितीची आज बैठक, ओबीसी समाजाचे प्रश्न आणि त्यांच्या मागण्या तसंच काही संभ्रम आणि शंका ऐकून घेणार। जनसुरक्षा कायद्याविरोधात ठाकरे आक्रमक, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आज राज्यभर आंदोलन करणार, मुंबईत शिवाजी पार्कात शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले जाणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या जिल्हा व विशेष न्यायालयामध्ये सुनावणी, वाल्मिक कराड वगळता इतर आरोपींच्या दोषमुक्ती संदर्भातील अर्जावर निर्णयाची शक्यता। नेपाळमध्ये अराजकतेचा कळस, अर्थमंत्री विष्णू प्रसाद पौडेल यांना रस्त्यावर पळवून मारहाण, काठमांडूत प्रचंड जाळपोळ। काठमांडूचे विद्यमान महापौर बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान, सूत्रांची माहिती, रॅपर ते राजकारणी असा राजकीय प्रवास, बालेन शाह नेपाळमधील तरुणाईचे रोल मॉडेल। आयफोन 17 प्रो आणि 17 प्रो मॅक्स लॉन्च, अपग्रेडेड डिझाईनसह आतापर्यंत सर्वात मोठी बॅटरी, 19 सप्टेंबर पर्यंत डिलिव्हरी सुरू होणार। आजपासून टीम इंडियाचं मिशन आशिया चषक, भारतीय संघ UAEशी भिडणार, सलामीला कोण खेळणार याची उत्सुकता, तर पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानचा दणदणीत विजय।